एके दिवशी एक व्यक्ती फेरफटका मारावा म्हणून समुद्र किनारी निघतो. कसला तरी भास होतो म्हणून मागे वळून पाहतं तर कोणीच नसतं. असं दुसऱ्यांदा घडतं, तिसऱ्यांदा घडतं, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की स्वतः स्वामी समर्थ त्याच्या सोबतीला चालले. स्वामींना बघतो, नमस्कार करतो, थोड्या गप्पा गोष्टी रंगतात आणि जेव्हा मागे वळायची वेळ येते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की वाळूमध्ये कधीतरी 4 पावलं उमटलेत आणि कधीतरी 2 पावलं उमटलेत. तो स्वामींना प्रश्न करतो, स्वामी असं का? स्वामी म्हणतात, जिथे 4 पावलं उमटलेत तो तुझा सुखाचा काळ आहे आणि जिथे 2 पावलं उमटलेत तो तुझा दुःखाचा काळ आहे. तो स्वामींना म्हणतो, स्वामी तुम्ही देखील त्या निष्ठुर लोकांप्रमाणेच निघालात. सुखाच्या काळात माझ्या सोबत आहात आणि दुःखाच्या काळात मला सोडून निघालात. स्वामी म्हणतात, तसं नाहीये बाळा. सुखाच्या काळामध्ये तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे त्यामुळे तू चालतोय आणि दुःखाच्या काळामध्ये तुझ्यामध्ये तेवढी ताकद नाहीये त्यामुळे दुःखाच्या काळात मी तुला खांद्यावर घेतलं आणि मी चालतोय आणि मागे जे 2 पावलं उमटलेत ते तुझे नसून ते माझे. मला वाटतं स्वामींची कृपा ही तुमच्या आमच्यावरती असंच वरसत राहते आणि ती यापुढे देखील वरसत राहू हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.